राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पात ऑब्व्हियसली इलेक्शन बजेटच म्हणावं लागेल. महिलांसाठी विशेष करून खूप अनेक योजनांची घोषणा झाली. विशेष करून मध्य प्रदेशमध्ये जी लाडली बहन योजना शिवराज सिंग यांनी राबवली होती तीच महाराष्ट्रात लागू केल्याची घोषणा केलेली. जुलै 2024 पासून योजना लागू होईल. नेमकं योजनेचे फायदे काय महिलांना खरंच होतील का? पुन्हा एक आश्वासन, पुन्हा एक हवेत विरणारी योजना, अशा अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या SNDT कॉलेजमधील प्राध्यापिका आहेत, काही विद्यार्थिनी आहेत. आपण त्यांनाच विचारूया. मॅडम, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. शासनाने पुन्हा एकदा घोषणा केली महिलांसाठी लाडली बहनची. वय वर्ष 21 ते 60 या वयोगटातील महिलांना महिना 1,500 रुपये दिला जाणार आहे. परत लखपती दिदी नावाने एक योजना आहे. काय तुम्ही स्वागत करता, कसं करता? अगदीच मला या योजनेचं स्वागत करावं असं वाटतं, कारण समाजामध्ये असमानता मोठ्या प्रमाणात आहे. फक्त मला एक नोंदवावं असं वाटतं की जी योजना आहे ती प्रत्यक्षात आली पाहिजे. नुसतंच जसं ST महामंडळ 50% महिलांना खरोखरच देतं बरं का, कुठलीही महिला असू द्या, 65 वर्षाच्या फ्री आहे, तशा पद्धतीचं योजना फक्त कागदपत्र न राहता प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आम्ही या योजनेचा खरोखर स्वागत करतो आणि खूप चांगली योजना आहे. मग मी दादांचं खरंच म्हणजे स्वागत करते. या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदा धाडसी निर्णय घेतलेला आहे. अशा प्रकारचा महिलांच्या सबलीकरणामध्ये हा एक महत्त्वाचा निर्णय आहे असं मला वाटतंय आणि खरोखरच याचा फायदा आपल्या सगळ्या स्तरातील भगिनींना होईल. शहरी बरोबरच ग्रामीण महिलांना नक्कीच याचा होईल. मला याचा आदर वाटतो. धन्यवाद. काय सांगाल ताई? घोषणा आहे की इलेक्शन आहेत, कारण मागेही एक योजना अशी घोषित झाली होती अद्याप महिला मोफत शिक्षणाची मुलींची. अगदी खरंय. शासन दरवेळेला निवडणुकीचा टप्पा आला की वेगवेगळ्या घोषणा जाहीर करत असतात. या घोषणा खरोखर स्वागतार्ह आहेत, त्यांचा मनापासून स्वीकार करण्याची तयारी असते. पण या घोषणा प्रत्यक्षात स्त्रियांपर्यंत पोहोचेपर्यंत किंवा संबंधितांपर्यंत पोहोचण्यासाठी जो विलंब लागतो तो विलंब जर दूर झाला आणि घोषणा जाहीर झाल्यानंतर लगेचच महिलांना या पद्धतीच्या जर सुविधा मिळाल्या तर त्या घोषणेपेक्षाही जास्त आनंद किंवा त्याचा जास्त प्रभाव आम्हाला पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये 21 ते 60 वयोगटातील दुर्बल आपण म्हणूयात, आर्थिकदृष्ट्या आहेत किंवा मागासदृष्ट्या आहेत, असा वयोगट शासनाने घेतलेला आहे आणि या मुद्द्याचं मला स्वागत करावं असं वाटतं. कारण भारतातीलच नव्हे तर तुम्ही छोट्या खेड्यापाड्यांमध्ये गेलात, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये गेलात तर तुम्हाला असं दिसेल की घरातली स्त्री असू देत, नोकरी करणारी असू देत, व्यवसाय करणारी असू देत, ह्या प्रत्येकीला कुठे ना कुठेतरी तिच्या मनाशी, तिच्या शरीराशी तडजोड करावी लागते. जेव्हा शासन अशा पद्धतीच्या योजना करते तेव्हा त्याच्यामध्ये एक स्त्रियांना संरक्षण देणारा सुद्धा मुद्दा यात यायला हवाय आणि तो मुद्दा आला तर आर्थिक बाजू असेल, मानसिक स्थिती असेल, त्याबरोबरीनं ती स्त्री खंबीरपणे आणि स्वतंत्रपणे दिवसाही आणि रात्रीही मोकळेपणानं आणि सुरक्षित वातावरणात वावरू शकेल, अशी सुद्धा तरतूद ह्या योजनांमध्ये जर केली तर अजूनही या योजनेला एक चांगलं रूप मिळेल असं मला वाटतं. म्हणजे महिला सक्षमीकरण, फक्त आर्थिक सक्षमीकरण, सबलीकरण पण झालं पाहिजे. काय सांगाल ताई योजनेचं स्वागत करून? मी डॉक्टर ललिता भगत, SNDT कॉलेज ऑफ होम सायन्स तर्फे मी इथं मत मांडू इच्छिते की या ठिकाणी न्यूट्रिशन किंवा टेक्स्टाईल, इंटिरियर असे जे आमचे अभ्यासक्रम असतात ते आम्ही जेव्हा NSS मार्फत लोकांपर्यंत त्या अंतर्गत कामं करत असतो तेव्हा असं लक्षात येतं की निव्वळ महिलांच्या हातामध्ये आर्थिक क्षमता नाही आहेत, म्हणून त्यांना काही डिसिजन्स हे घेता येत नाहीत. आणि जेव्हा महिलांकडे वोट बँक म्हणून बघितलं जातं आणि सांगितलं जातं की तुमच्यासाठी योजना राबवल्या जात आहेत, तर मग महिलांचा सुद्धा तो अधिकार, हक्क आहे की जर का आपण निवडून दिलेलं गव्हर्नमेंट त्या पद्धतीने योजना राबवत आहेत की नाही. आणि याच्यामध्ये आपण म्हणतोय की 50% पॉप्युलेशन ही महिलांची, हाफ द स्काय इज आवर्स, तर तेवढे अधिकार सुद्धा महिलांना हवेत. आणि जर का 1,500 रुपये एखाद्या महिलेच्या हातामध्ये मिळणार असेल जी काही बाबतीमध्ये वंचित आहे, तर मी तुम्हाला खात्री देते कुठलीही महिला ही पैसे आपल्या खिशात टाकत नाही. पहिलं आहे ती त्या घरासाठी ते अवेलेबल करून देते, तिच्या घरातल्या मुलीच्या शिक्षणासाठी ती त्याचा नक्कीच त्याचा अंगीकार करेल. कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच त्याचा फायदा होईल. काय निश्चितच योजना खूप चांगली आहे, आवडली आहे.
पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं फार गरजेचं आहे आणि फक्त त्यांना 1,500 रुपये द्यायचं आणि शांत बसवायचं या मताची मी नाही आहे. त्यापेक्षा त्यांना रोजगार मिळवून देणं किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कामं देणं आणि कायमस्वरूपी ही काय योजना आत्ता सरकार आहे, आत्ता असेल, परत पुढचं सरकार बदललं की परत ती जाणार. त्याच्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी जर काही रोजगार उपलब्ध करून देता आला स्त्रियांना आणि त्याचा त्यांच्या कुटुंबासाठी, समाजासाठी, सगळ्यांसाठी खूप चांगला उपयोग होणार आहे, तर ही आहे ती मला आवडतेच आहे. पण कायमस्वरूपी जर त्यांच्यासाठी काही केलं तर त्याचं मी नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत करेन. आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत. काय सांगशील ताडे? खरं तर मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा झाली होती, पण आता 21 वर्षापर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल या योजनेची, लाडली बहीणची. सांग बोल ना, काय तुझी स्वागत करते, काय करते? ही योजना चांगली आहे. म्हणजे ते 21चे पुढच्यांसाठी आहे ना, ते माझं मत आहे की त्याच्या आधीच्या पण महिलांसाठी मोफत शिक्षण मिळावं की नाही? हा मिळावं पाहिजे, मिळायला पाहिजे. शासनाने घोषणा केली पण अजून लागू नाही झाली. लवकरच व्हायला पाहिजे. काय सांगशील? लाडकी बहीण ही योजना फक्त 21 ते 60 वर्षाच्या स्त्रियांसाठी आहे. काही स्त्रियांपाशी तर ही घोषणा म्हणजे पोहोचतच नाही, वस्ती मार्गात वगैरे इथं योजना जातच नाही. मला असं वाटतं की ही योजना सगळ्यांपर्यंत जायला पाहिजे आणि ज्या 16 वर्षांच्या मुली आहेत त्यांच्यासाठी पण ही योजना यायला पाहिजे. कारण की मुलींना काही कामाला पण जायला लागतं, शिक्षणासाठी. मग त्या मुलींना कामाला जायला नाही लागणार. शासनाने जरा मदत करावी. स्वागत करते घोषणेचं. ही योजना खूपच चांगली आहे, पण म्हणणं हे आहे की 21 ते 60 या वयोगटाच्या आतल्या म्हणजे 16-17 या मुलींसाठी सुद्धा ही योजना म्हणजे चांगलीच आहे, पण त्यांना वाट बघायला लागेल. पण त्यांच्यासाठी काही सुद्धा आता योजना सुरू केल्या पाहिजेत. बघा, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे फक्त 21 ते 60 नको. आता आम्ही जे 16 पासून ज्या मुली शिकतात, विशेष करून 10वी उच्च शिक्षण जे आहे 10वी नंतर, त्याला शिक्षणाला खर्च लागतो. शासनाने मध्यंतरी एक घोषणा केली चंद्रकांतदादांनी की मुलींचं शिक्षण आम्ही मोफत करणार, पण अद्याप ती अंमलात आलेली नाही. त्यामुळे मुलींची अपेक्षा आहे. काय सांगाल? मुलींनाही मोफत शिक्षण मिळावं. हो, मुलींना म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे बरेच वेळा त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. तर जर का त्यांना ही सोय उपलब्ध करून दिली सरकारने तर निश्चित त्याचा फायदा होईल मुलींपर्यंत पोहोचलं तर. आता ग्रामीण भागात अनेक ठिकाणी महिलांचे बँक अकाउंटच नाही. आता ही योजना सरकारने लाडली बहीण जाहीर केली, एका अर्थाने मी 24 पासून लागू होईल. तुम्हाला वाटतं सगळ्या महिलांना न्याय मिळेल? मिळायला पाहिजे. बरेच वेळा असं होतं की फक्त घोषणा केली जाते, पण ऍक्च्युअल त्याचं इम्प्लिमेंटेशन जे असतं किंवा सगळ्यांपर्यंत ते तळागाळातल्या लोकांपर्यंत ते पोचणं हे बरेच वेळा होत नाही, तर ते व्हायला पाहिजे. काय सांगाल? निश्चितच 16 वर्षाच्या पुढील ज्या मुली असतात, म्हणजे आता 10वी झाल्यानंतर ज्या मुली असतात त्या मुलींना शिक्षण जर का मिळालं नाही तर 21व्या वर्षी त्यांना काय मिळणार? म्हणजे 21 पर्यंत जाईपर्यंत जो मधला पॅच आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना मोफत शिक्षण मिळणं अपेक्षित आहे. कारण का मग त्या मुली ज्या आहेत त्यांना आयदर रोजगार करून त्यांना शिकावं लागतं किंवा मग त्यांना कुणाकडनं तरी पैसे घेऊन शिकावं लागतं. मग हे असं होऊ नये, त्यामुळे त्यांना निश्चितच ही योजना चांगलीच आहे, पण अजून वय कमी असावं असं वाटतं. वय कमी असावं हे मलाही वाटतं. कारण आपल्याकडे 18 म्हणजे 18 वर्षापर्यंत त्यांना बाहेर पण कुठे जॉब करता येत नाही आणि त्यामुळे शिक्षणासाठी पण त्यांना पैसे मिळवता येत नाहीत. मग अशासाठी हे वय कमी केलं तर जास्त सोयीचं आहे. मला अजून एक सुचवावंसं वाटतं की जर का एखाद्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबमध्ये असं असतं की तुम्हाला 2 मुलं असतीलच तरच तुम्हाला या जॉबचा फायदा घेता येईल, तसं अशा कुठल्याही योजनांचा जर का फायदा घ्यायचा असेल तर ते जे चाइल्ड आहेत ते त्या 1 किंवा 2 चाइल्ड मधलं आहे का, किंवा असे पेरेंट जर का अशा योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना 1 किंवा 2 मुलं आहेत का याची पण खातरजमा केली पाहिजे. कारण आपण पॉप्युलेशन कंट्रोल, एन्व्हायरमेंट, सस्टेनेबिलिटी बद्दल बोलतोय, तर याही गोष्टी पुढे आल्या तर याचा लोक गांभीर्याने विचार करायला लागतील. एक वेगळा विचार मांडला त्यांनी. काय सांगाल तुम्ही? निश्चितच चांगली योजना आहे, पण अशा खूप साऱ्या भरमसाठ योजना तुम्ही डिक्लेअर करून ते एकही इम्प्लिमेंट न करता त्याच्यापेक्षा तुम्ही थोड्याच योजना डिक्लेअर करा आणि त्या लवकर इम्प्लिमेंट करा असं मला तर वाटतं. मग ती कुठली काय योजना असे नका, म्हणजे त्याचा निश्चितच लोकांना फायदा होईल. प्रथमतः मी लाडली बहीण योजनेचं स्वागतच करते. मात्र माझा एक प्रश्न आहे, सर्वांनी आता जो काही मांडला की चांगला आहे,
हा निर्णय. मात्र माझं एक असं आहे की मुलांसाठी सुद्धा लाडला भाऊ अशी काय योजना येत नाहीये. कारण खरंच आज समाजामध्ये अशी काही मुलं आहेत की त्यांना खरंच गरज आहे. फक्त मुलींनाच गरज आहे असं नाहीये, मुलींना तर आहेच आहे, मात्र मुलांना सुद्धा गरज आहे. काही मुलांचे पॅरेंट्सची अशी परिस्थिती आहे की नाही ती मुलं शिकू शकत, तर या मुलांसाठी सुद्धा काहीतरी शासनाने योजना आणावी. म्हणजे खरंच हा खूप चांगला विचार आहे. फक्त सगळ्या महिलांनाच असं नाही म्हणत, समानता पाहिजेच पाहिजे, पण मुलांनी काय वाटतं? खरं तर मी आता पहिल्यांदा माझी ओळख करून देते. मी SNDT कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदाचं मी काम करते. ॲडिशनल चार्ज आहे 1 वर्षापासून. पण जेव्हा मी बघितलं तर त्यामध्ये मला खरंच एक प्रत्यक्षात असं जाणव झाली आहे आणि की मुली जे येतात किंवा पालक जे येतात खरोखरची फी भरू शकत नाही सर. NGO येतात किंवा मोफत शिक्षण तर मिळालं पाहिजेत. NEP अंतर्गत बरेच चेंजेस झालेले आहेत, ते आता अंमलबजावणीमध्ये त्याचे नंतर दिसतील. पण ही जी योजना आपण जी सरकार लाडली बहीण जी योजना आणलेली आहे ती कुठल्या मध्य प्रदेशमधनं ती आपोआप आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तशीच्या तशी होत नाहीये सर. त्याच्यामध्ये बरेच चेंजेस आहेत. नुसतंच कागदपत्री पैसे दिलेत किंवा घेतात, किती महिलांना खरोखर बँक व्यवहार खरं मला सांगा, हे महत्वाचं आहे. महिलांचे अकाउंट नाही आहेत. आहे जनधन योजनामध्ये बऱ्याच तुम्हाला दिसतील सर, पण किती महिला आज तुम्ही बँकेत जाऊ शकतात हाही तुम्ही बघा. नुसतंच घोषणा नाहीये सर, प्रत्यक्षात महिलांना त्याचा लाभ पाहिजे सर. मग असं तुम्ही एक मिडिएटर तुम्ही नेमा की जेणेकरून की हा भाग, हा महिलांचा भाग हा खरे या NGO किंवा कुणाकडे तर दिला पाहिजे आणि खरोखरच त्याचं उत्पन्न त्याबरोबर खात्यामध्ये गेलं पाहिजे. असं काहीतरी बघा, नुसतंच अशी योजना नको सर. थेट लाभ मिळावा महिलांना, जेणेकरून त्याचा त्यांना आर्थिक फायदा होईल, ते स्वतःच्या पायावर सक्षम राहतील, त्यांना डिपेंडंट राहावं लागणार. अशा अनेक योजना खरं तर यापूर्वी झालेल्या आहेत. पण ही योजना लाडली बहीण ही खरं तर मध्य प्रदेशातून आली, ती महाराष्ट्रात रिप्लिकेट केली जाते. ऑब्व्हियसली इलेक्शन घोषणा आहे असंही बोलले, असंही आरोप होईल. पण जर ही योजना लागू झाली तर महाराष्ट्रातील महिलांना निश्चित त्याचा फायदा होईल. फक्त ती थेट तिच्या खात्यात जावेत ही सगळ्यांची अपेक्षा आहे. बघू आता शासन नेमकं काय अटी शर्ती ठेवतंय या योजना लागू करण्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.